गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रो हो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा चालू आणि ऑनलाईन शिक्षणही चालू या उपक्रमांतर्गत मी श्री दत्तात्रय पाटणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक प्रशिक्षक, आपल्या सर्वांचे आजच्या विज्ञानाच्या पाठासाठी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणेच आपण एक सुविचार पाहू. सुविचार असा आहे, अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. एक्सपिरियन्स इज आवर द बेस्ट टीचर. कीप लर्निंग ॲज लॉंग ॲज देर इज अ लाईफ. हे प्रसिद्ध असे विचार स्वामी विवेकानंदांनी मांडलेले आहेत. पहा, बाजूला जे भारदस्त व्यक्तिमत्व दिसतंय, एक फोटो दिसतोय, हा फोटो तुम्ही ओळखलाच असेल, स्वामी विवेकानंद यांचा आहे. थोडक्यात आपण स्वामी विवेकानंदांचा थोडा परिचय करून घेऊया. हे स्वामी विवेकानंद एक मोठे तत्वज्ञ, मोठे शिक्षण तज्ञ आणि थोर संन्यासी होते. पहा, स्वामी विवेकानंदांचा जन्म आपल्या भारत देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे पश्चिम बंगाल, त्या पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या शहरामध्ये झाला. अतिशय सुखवस्तू कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला. अतिशय देखणं बाळ, लहानपणी यांचं नाव नरेंद्र असं ठेवण्यात आले. नरेंद्र लहानपणी अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचा होता. सतत तुमच्यासारखाच खोड्या करत असत. कायम प्रत्येक वेळी शाळेत गेल्यानंतर कायम त्याचा पहिल्या 2-3 मुलांमध्ये क्रमांक असत असे. शिक्षण जसं होत गेलं, हळूहळू कॉलेजला प्रवेश घेतला. बीएला प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा या नरेंद्रचा संबंध ब्राह्मो समाज या संस्थेशी आला. ब्राह्मो समाज या संस्थेत संबंध आल्यामुळं ते सतत कर्मकांडावर किंवा अंधश्रद्धेला विरोध करत असत. जे त्यांना साधू संत भेटतील त्या साधू संतांना सतत विचारत असत की परमेश्वर आहे का, परमेश्वर तुम्हाला भेटलेला आहे का, ही त्यांच्या मनामध्ये सतत द्विधा असत. काही कालावधीनंतर या नरेंद्राचा संपर्क रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाला. रामकृष्ण परमहंस यांना नरेंद्रने जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नाचे उत्तर परमहंसांनी दिले आणि रामकृष्ण परमहंसाच्या सानिध्यात हा नरेंद्र आल्यानंतर पूर्णपणे त्यांना साक्षात्कारच झाला आणि रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानून या नरेंद्रने वयाच्या 25व्या वर्षी आपलं सर्वस्व त्याग करून किंवा कुटुंब वगैरे सर्व त्याग करून भगवी वस्त्र परिधान केली आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरवलं. अमेरिकेमधील शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी भाग घेतला आणि आपल्या हिंदू धर्माची महती, हिंदू धर्माविषयीचे महत्व त्यांनी सगळ्या जगाला पटवून दिलं. जवळजवळ 2 वर्ष स्वामी विवेकानंदांचं वास्तव्य अमेरिकेमध्ये होते. त्या 2 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी हिंदू धर्माचा विश्वबंधुत्वाचा महान संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. कर्मकांड किंवा अंधश्रद्धा सोडा, मानव सेवा हीच खरी सेवा आहे असा संदेश त्यांनी भारतीयांना दिला. वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी कौटुंबिक जीवनामध्ये काहीही भाग घेतला नाही. स्वतः लग्नही केलं नाही. सतत ते अंधश्रद्धा याच्या उलट बोलत असत. त्यांनी संपूर्ण भारतभर पदयात्रा सुद्धा केलेली आहे. असे स्वामी विवेकानंदांना फक्त 39 वर्षेच आयुष्य लाभलेलं आहे. त्यांचे तत्वज्ञान, त्यांनी मांडलेले शिक्षण विषयक विचार अजूनही अतिशय आपल्याला मार्गदर्शक ठरतात. शिक्षण विषयक विचार मांडताना त्यांनी सांगितलेलं, पहा, मुलांना जे 4 भिंतीच्या आतमध्ये शिक्षण मिळतं ते मला कदापिही मान्य नाही. मुलांना खरे शिक्षण द्यायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण द्या.
प्रत्यक्ष निसर्गात जाऊन मुलांना प्रत्येक पदार्थाचा, प्रत्येक गुणधर्माचा अनुभव घेऊ द्या. उदाहरणार्थ फुलाची भाग शिकवायचे असेल तर फक्त फळ्यावर एखाद्या फुलाची आकृती काढून त्याच्यामध्ये पाकळ्या किंवा निदलपुंज, दलपुंज हे दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष परिसरात जा, बागेत जा, फुल हातात घ्या, फुलाचा देठ पहा, पुष्पाधार पहा, निदलपुंज पहा, पाकळ्या पहा, पाकळ्याचा रंग बघू द्या. आणि हे घेतलेले अनुभवाचे शिक्षण हे निरंतर त्यांच्या लक्षात राहील. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, एक्सपिरियन्स इज आवर बेस्ट टीचर, कीप लर्निंग ॲज लॉंग ॲज देर इज अ लाईफ. अनुभव हा शिक्षक आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत आपले जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. आपण ही स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले या विचाराप्रमाणेच मार्गदर्शन करूया आणि आपण आपल्या पाठाकडे वळूया. पहा, इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान. आजचा आपला पाठ आहे उष्णतेचे मापन व परिणाम. मापन मीन्स मेजरमेंट ऑफ हीट अँड इफेक्ट्स ऑफ हीट. या पाठाचा परिचय आपल्याला 6वी 7वी मध्ये आलेला आहे. पाठाकडे पाठ थोडासा किचकट आहे, भौतिकशास्त्रातील आहे. या पाठामध्ये जवळजवळ 13 सूत्र आहेत. त्या 13 सूत्रांच्या संज्ञा किंवा संबंध त्याच्यावरची उदाहरणं आपण नंतरच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी पाठाकडे पाहण्याआधी आपण काही संज्ञा पाहूया. पहा, कॅपिटल एफ हे एक टेम्परेचर किंवा तापमान मोजण्याचे एकक आहे, फॅरेनहाइट. आणि फॅरेनहाइट या शब्दासाठी एफ ही संज्ञा वापरली जाते. दुसरं कॅपिटल सी हे सुद्धा तापमान मोजण्याचे एक सिंबॉल आहे, एकक आहे. सेल्सिअस, सेल्सिअस या शब्दासाठी आपण कॅपिटल सी हे सिंबॉल नेहमी विज्ञानामध्ये वापरतो. स्मॉल सी विशिष्ट पदार्थाची विशिष्ट उष्मा लिहिण्यासाठी स्मॉल सी हा संबोध वापरला जातो. स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स कॅन बी डोनेटेड बाय सिंबॉल स्मॉल सी. नेक्स्ट आहे कॅपिटल के. हे सुद्धा तापमान मोजण्याचे एकक आहे. केल्विन मध्ये तापमान सांगण्यासाठी कॅपिटल के ही संज्ञा वापरतात. कॅपिटल क्यू हीट किंवा उष्णता किंवा ऊर्जा सांगण्यासाठी ही संज्ञा वापरतात. नेक्स्ट स्मॉल एम पदार्थाचे वस्तुमान किंवा मास ऑफ सबस्टन्स सांगण्यासाठी स्मॉल एम हे सिंबॉल वापरले जातं. पुन्हा कॅपिटल टी टेम्परेचर ऑफ सबस्टन्स पदार्थाचे तापमान सांगण्यासाठी टी हे संबोध वापरला जातं. एरिया ऑफ सबस्टन्स किंवा क्षेत्रफळ सांगण्यासाठी ए सिंबॉल वापरला जातो. आणि व्ही म्हणजे पदार्थाचे आकारमान सांगण्यासाठी कॅपिटल व्ही ही संबोध वापरला जातो. त्याचप्रमाणे काही थोडेसे नवीन सुद्धा संबोध आहेत. पहा, या ठिकाणी त्रिकोणाचं चिन्ह दिसतंय. गणितामध्ये हे चिन्हाचा संक्षेप आहे त्रिकोण, तर विज्ञानामध्ये याला डेल्टा म्हणतात. डेल्टा म्हणजे तापमानातील फरक दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या पदार्थाचे सुरुवातीचे तापमान आणि उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थाच्या तापमानामध्ये वाढ होते. या दोन्ही तापमानातील फरक दाखवण्यासाठी म्हणजे टीएफ नंतरचे तापमान वजा सुरुवातीचे तापमान हे दाखवण्यासाठी हे त्रिकोणाचं म्हणजेच डेल्टाचं चिन्ह वापरतात. जर विज्ञानामध्ये या प्रकारचं चिन्ह आलं तर आपण याला डेल्टा संबोधायचं आहे. तर गणित मध्ये हे चिन्ह आलं तर याला त्रिकोण किंवा ट्रायंगल आपण संबोधतो. दुसरं सिंबॉल इथं दिसतोय. पहा, वाय उलट केलेला आहे. हा प्रामुख्याने लॅम्बडाचा संबोध आहे. लॅम्बडा या शब्दाचा लॅम्बडा म्हणजे स्थायू पदार्थाचे रेषीय प्रसरणांक हा स्थिर असतो. स्थायू पदार्थाचे रेषीय प्रसरणांक दाखवण्यासाठी लॅम्बडा किंवा उलट वाय हा सिंबॉल वापरला जातो. नेक्स्ट एक चिन्ह पहा, आडवासा, या सिग्मा म्हणतात. हा सिग्मा आहे स्थायू पदार्थांचे प्रतलीय प्रसरणांक. इन द
मीन्स एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स हे दाखवण्यासाठी हे सिग्मा हे चिन्ह वापरलं जातं. नंतर चिन्ह पाहे काय आहे, बी ची जी बाजूची रेषा आहे थोडी खाली ओढलेली असेल, या चिन्हाला बीटा हे नाव आहे. बीटा हा सुद्धा स्थिरांक आहे किंवा स्थिर आहे. या पदार्थाचं व्हॅल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस किंवा घनीय प्रसरणांक दाखवण्यासाठी बीटा हा संबोध वापरला जातो आणि त्याचं चिन्ह हे बी आहे. हे आपल्याला या पाठामध्ये ह्या सर्व सिम्बॉल्स आपल्याला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. हे सिम्बॉल्स आपल्याला माहीत असतील तर आपण या पाठामधील उदाहरणं सर्व सोडवू शकतो व्यवस्थितपणे. पुढे पाहूया. उष्णता, हीट. थोडक्यात उष्णतेची व्याख्या अशी केली जाते की पदार्थामध्ये असणारी एकूण गतिज ऊर्जा, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए सबस्टन्स इज कॉल्ड ॲज हीट. एकूण गतिज ऊर्जे म्हणजेच उष्णता किंवा ऊर्जा आहे. आणि उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. ज्याप्रमाणे प्रकाश, विद्युत ऊर्जा, अणु ऊर्जा, ध्वनी, चुंबकीय ऊर्जा ही सर्व ऊर्जेची रूप आहेत. त्यापैकीच उष्णता हे एक ऊर्जेचे प्रमुख रूप आहे. हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. एखाद्या वस्तूला आपण स्पर्श केल्यानंतर ती वस्तू आपल्याला स्पर्श केल्यानंतर थंड आहे किंवा उष्ण आहे सांगतो. उदाहरणार्थ आपण बर्फाच्या खड्याला स्पर्श केल्यानंतर बर्फाचा खडा आपल्या हाताला थंड लागतो, म्हणजे बर्फाचा खडा हा थंड पदार्थ आहे. आपण थोडेसे उष्णतेचे गुणधर्म पाहूया. इयत्ता 7वी मध्ये आपण गुणधर्म अभ्यासलेलेच आहे. पहा, या समोर एक चलत आकृती दिसते. पहा, एक सळी घेतलेली आहे. सळीच्या एका टोकाला स्पिरिटच्या दिव्याच्या साहाय्याने उष्णता दिली जाते आणि थोड्या वेळाने पहा उष्णतेचे वहन एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला जाताना दिसत आहे. थोड्या वेळाने दुसरं टोक सुद्धा गरम होतं. म्हणजे एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असता त्या उष्णतेचं वहन हे कमी तापमान असलेल्या ठिकाणाकडून कमी तापमान असलेल्या ठिकाणाकडे वहन होते. डाव्या बाजूला उष्णता हे सुरुवातीला मिळते, त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान जास्त आहे आणि त्या उष्णतेचे वहन कमी तापमान असलेल्या म्हणजे सळईच्या उजव्या बाजूकडे होत असतं. म्हणजे स्थायू पदार्थात उष्णतेचे वहन हे उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे होत असते. आता उष्णतेचे परिणाम, इफेक्ट्स ऑफ हीट, तुम्ही आपण 6वी मध्ये पाहिलेलंच. पहा, उष्णता दिल्यानंतर पदार्थ प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यानंतर पदार्थ आकुंचन पावतात. तसेच उष्णतेने पदार्थाच्या अवस्थेत बदल होतो. थोडक्यात हे पाहिलेले आहेत. 5 समोर एक आकृती दिसते. पहा, हे लोखंडी स्टँड आहे. या लोखंडी स्टँड मध्ये हुकला अटकवलेला हा लोखंडी गोळा आहे आणि या कड्यामधून हा गोळा स्पष्टपणे आरपार जातोय. स्पिरिटच्या दिव्याच्या अर्थात मी हे दाखवणार आहे, परंतु ह्या गोळ्याला उष्णता देण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात. त्यामुळे फक्त मी आकृती घेतलेली आहे. तुम्हाला हे उपकरण दाखवेन नंतर. 4 ते 5 बर्नरच्या साहाय्याने ह्या गोळ्याला उष्णता द्यायची आणि पुन्हा हा गोळा ह्या कड्यामध्ये ठेवायचा. तर उष्णता दिल्यामुळे ह्या गोळ्याचं प्रसरण होतं, त्यामुळे तो गोळा आतमध्ये जातो. म्हणजे स्थायू पदार्थाला उष्णता दिली की स्थायू पदार्थाची प्रसरण होते आणि थोडा वेळ हा गोळा एक 15 ते 20 मिनिट थंड होऊ दिला किंवा थंड केला दिला असता या स्थायू पदार्थाचे आकुंचन होते. म्हणजेच या प्रयोगावरून आपल्याला स्पष्ट सांगता येईल, उष्णता कोणत्याही स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यास त्या स्थायू पदार्थाचे प्रसरण होते. When heat is given to any object or any substance, then that object expands. When heat is removed from
एनी सबस्टन्स देन दॅट सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट्स, किंवा उष्णता कमी केल्यानंतर त्या पदार्थाची आकुंचन पावते. प्रसरण त्याला शब्द आहे एक्सपान्शन, आकुंचन त्याला शब्द आहे कॉन्ट्रॅक्शन. पहा खाली एक चलत आकृती दिसते पहा. बर्फाचे खडे दिसतात. बर्फाचे खडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे बर्फाची पाण्याची स्थायीरूप अवस्था. तर बर्फाच्या खडे हे सर्वसामान्यपणे वातावरणाच्या तापमानात ठेवले किंवा थोडीशी उष्णता दिली तर बर्फाचे खड्याचं रूपांतर द्रवरूप अवस्थेत म्हणजे पाण्यात होते. म्हणजे एखाद्या पदार्थाला उष्णता दिली असते त्यांचं अवस्थांतर होत असते. कुठल्याही पदार्थाची उष्णता दिल्याने किंवा काढून घेतल्याने पदार्थाच्या अवस्थेत बदल होतो. देयर इज अ चेंज इन द स्टेट ऑफ सबस्टन्स व्हेन हीट इज गिवन और हीट इज रिमूव्ड फ्रॉम द सबस्टन्स. पदार्थाला कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली असता पदार्थाच्या तापमानात वाढ होते. हा एक उष्णतेचा परिणाम आहे. आपण उष्णतेचे एकक पाहूया. द युनिट्स ऑफ हीट, MKS युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे कॅलरी. पहा ऊर्जामध्ये पण आपण ही एकके पाहिलेले आहेत, जूल आणि कॅलरी. जी ऊर्जेची एकक आहेत आपण चौथ्या पाठामध्ये पाहिलेल्या ऊर्जेची जी एकक आहेत तीच उष्णतेची एकक आहेत. SI एकक म्हणजे मोठं एकक आहे जूल आणि CGS एकक आहे कॅलरी. जूल आणि कॅलरी मधील संबंध हा या सूत्राने दाखवतात. 1 कॅलरी इक्वल टू 4.18 जूल किंवा 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हे सूत्र सुद्धा आपल्याला उदाहरण सोडवताना अतिशय उपयोगी पडतात म्हणून या ठिकाणी सूत्र क्रमांक 1 दिला. काही वेळा पहा एखाद्या पदार्थाला किंवा उदाहरण घेतो पाण्याला 300 कॅलरी उष्णता दिली असतात. त्या पाण्यामध्ये 10° त्याचं तापमान वाढतं तर त्या पाण्याचं वस्तुमान किती असाही कधी कधी प्रश्न येतात. तर दिलेली उष्णता आणि तापमानातील वाढ यावरून पाण्याचं आपल्याला वस्तुमान सुद्धा काढता येतं आणि त्यासाठी सूत्र अशा पद्धतीने आहे. तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा म्हणजे आपण किती उष्णता दिलेली आहे स्पिरिटच्या बर्नरच्या 300 कॅलरी बरोबर ही ऊर्जा ही पाण्याचे वस्तुमान आणि तापमानातील वाढ यावर अवलंबून असते. या सूत्राच्या साहाय्याने सुद्धा आपण पाण्याचं वस्तुमान काढू शकतो. सूत्र क्रमांक हे आपल्याला 2 आहे पहा. ऊर्जा बरोबर किंवा उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमानातील वाढ. मग पाण्याचे वस्तुमान काढायचे असेल तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा किती दिलेली आहे आपण 300 कॅलरी. तापमानातील वाढ किती झालेली सुरुवातीचे तापमान 30° होते नंतर 40 झाले म्हणजे 10° वाढ. मग या सूत्राच्या सहाय्याने पाण्याचे वस्तुमान आपण CGS एकक म्हणजे ग्रॅम मध्ये काढू शकतो. सूत्र 2 झाले. पाहूया ऊर्जेचे स्रोत. सोर्सेस ऑफ हीट. सर्वात मुख्य ऊर्जेचा स्रोत म्हणजे ज्यापासून आपल्याला उष्णता मिळते, ज्या पदार्थापासून आपल्याला उष्णता मिळते त्या पदार्थाला स्रोत म्हणतात. पहिला स्रोत आहे सूर्य. आपण शेवटच्या पाठामध्ये शिकणारच आहोत की सूर्याच्या अंतरंगामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते कारण सूर्याच्या मध्यभागी प्रामुख्याने हायड्रोजन हलके वस्तुमानांक असलेले अनेक हायड्रोजनचे अणू एकत्र येतात. त्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे केंद्रकीय अभिक्रिया तयार होऊन मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते आणि ही ऊर्जा त्या सूर्यापासून लाखो किलोमीटर आपल्या पृथ्वीचं अंतर आहे इथेपर्यंत सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्याची प्रचिती आपल्याला दुपारी 12 किंवा 1 वाजता येते. पहा हलके वस्तुमान असलेले पदार्थ म्हणजे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. अशा हायड्रोजनच्या अनेक हायड्रोजनचा संयोग होतो आणि केंद्रीय एकीकरण प्रक्रियेमुळे
हायड्रोजनपेक्षा जास्त वजन असलेल्या हेलियम या अणूंचा निर्मिती होते व मोठ्या प्रमाणात ऊर्जा होते. आपण पाठीमागे एक रिॲक्शन पाहिल्यावर होती पहा, न्यूक्लिअर फिशन म्हणजे विभागणी आणि न्यूक्लिअर फ्युजन. यामध्ये काय, सूर्याच्या केंद्रकामध्ये कोणती रासायनिक अभिक्रिया होते, अनेक हायड्रोजनच्या अणू एकत्र येतात, त्याला न्यूक्लिअर फ्युजन हे म्हणतात. आणि ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत असते. दुसरा उष्णतेचा स्रोत म्हणजे पृथ्वी. पहा, भूगोलच्या तासामध्ये आपण शिकलेलोच. पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीचा सर्वात वरील भाग भूकवच, त्याखाली प्रावरण आणि केंद्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रोर म्हणजे गाभा असतो. आणि तो गाभा द्रवरूप आहे आणि त्याचे तापमान 5000 ते 6000 अंश सेल्सिअस आहे. त्या गाभ्यापासून आपल्याला भूकवचापर्यंत आपल्याला ऊर्जा मिळते. त्याला प्रामुख्याने भू औष्णिक ऊर्जा किंवा जिओथर्मल म्हणतात. पृथ्वीच्या केंद्रात पृथ्वी मार्फत सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते, म्हणून पृथ्वी हा एक ऊर्जेचा स्रोत आहे. नेक्स्ट, रासायनिक ऊर्जा. आपण इंधनाचं ज्वलन करतो, लाकडाचं ज्वलन करतो, वेगवेगळ्या गॅसचं ज्वलन होतं. ज्वलन प्रक्रियेत ऑक्सिजनशी रासायनिक संयोग होऊन आपल्याला उष्णता मिळत असते आणि म्हणून सर्व प्रकारची इंधने हा एक उष्णतेचा स्रोत आहे. विद्युत ऊर्जा आपण पाहतोच, विद्युत इस्त्री किंवा विद्युत शेगडी यामध्ये विद्युत ऊर्जा वापरून त्यापासून उष्णता निर्माण केली जाते, म्हणून विद्युत ऊर्जा हा एक उष्णतेचा स्रोत आहे. अणुऊर्जा, 5व्या पाठामध्ये आपण अणुभट्टीची रचना पाहिलेली आहे. अणुभट्टीमध्ये काय केलेलं असतं, थोरियम किंवा युरेनियम यासारख्या मूलद्रव्याचं केंद्रीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन अभिक्रिया करून अनेक मोठ्या प्रमाणात न्यूट्रॉन्स तयार होतात. ते न्यूट्रॉन्स नियंत्रित केले जातात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होती आणि ही ऊर्जा हल्ली आपण विद्युत ऊर्जा म्हणून सुद्धा वापरतोय. म्हणून या ठिकाणी युरेनियम किंवा थोरियम हे सुद्धा यापासून मिळणारी ऊर्जा, अणुऊर्जा ही एक उष्णतेचा स्रोत आहे. 6वा, हवा. आपल्या भोवतालची हवा असणारे त्या हवेमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात उष्णता असते. इन दिस वे द सन, अर्थ, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, atomic energy and air are the main sources of the heat. ओके, नेक्स्ट पार्ट घटकाकडे जाऊया आपण. टेम्परेचर. पहा, समोर तुम्हाला समान आकाराची 3 भांडे दिसत आहेत. भांडे अ मध्ये आहे गरम पाणी, भांडे ब मध्ये थंड पाणी घ्यायचं आणि क भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं. भांड्यामध्ये आपला डावा हात बुडवायचा हा प्रयोग सर्वांनी घरी करायचा आहे. त्याच वेळी ब भांड्यामध्ये तुम्ही तुमचा उजवा हात बुडवा, एक 15 ते 20 सेकंद थांबा. भांड्यातील पाणी डाव्या हाताला गरम लागेल तर ब भांड्यातील पाणी उजव्या हाताला थोडंसं थंड लागणार. त्याच वेळी एकाच वेळी दोन्ही हात बाहेर काढा आणि क भांड्यामध्ये दोन्ही हात बुडवा. त्यावेळी काय होईल, तुम्हाला या डाव्या हाताला किंवा अ भांड्यामध्ये बुडवलेल्या हाताला हे पाणी थोडंसं थंड लागेल, तर ब भांड्यामध्ये जो हात बुडवला उजव्या हात त्या हाताला एक क भांड्यातील पाणी गरम लागेल. म्हणजे आपल्या शरीराच्या फक्त 2 अवयवांना, एका अवयवांना आपल्याला ते पाणी गरम लागणार आहे तर दुसऱ्या अवयवास पाणी थंड लागणार आहे. म्हणजे यावरून एखाद्या पदार्थाचे तापमान फक्त आपण स्पर्शाने सांगू शकत नाही. एखाद्या पदार्थाचे तापमान सांगण्यासाठी आपल्याला एक उपकरण किंवा डिव्हाइस वापरलं जातं. त्या डिव्हाइसला तापमापी म्हणतात. तापमापी हे पदार्थाचे
तापमान मोजण्यासाठीचे उपकरण आहे. थर्मामीटर इज ए डिव्हाइस टू मेजर द टेम्परेचर ऑफ एनी सबस्टन्स. आणि त्या थर्मामीटरचं आपण प्रत्यक्ष आता पाहूया. तापमापी समोर आकृती दिसत आहे पहा. आपण प्रयोगशाळेत तुमच्या सरांनी ही तापमापे दाखवलेलीच आहे. हल्ली पुष्कळशा तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी लाल रंगाचं अल्कोहोल वापरलं जातं. काही तापमापीमध्ये पारा असतो तर काही तापमापीमध्ये अल्कोहोल वापरलं जातं. या तापमापीच्या पहा खालील बाजूला जो फुगा दिसतोय त्या फुग्यामध्ये पारा किंवा अल्कोहोल भरलेला असतो आणि आतून ही बाहेरील काचेची नलिका आणि ही आतून एक लहानशी बारीक कॅपिलरी टाईप केश नलिका त्याला म्हणतात. केश नलिकेमधून या पाऱ्याचं प्रसरण होत असतं. ज्या पदार्थाचं तापमान आपणाला घ्यायचं आहे त्या पदार्थामध्ये ह्या तापमापीचा आपण गोल ठेवतो. त्यामुळे आणि त्या पदार्थाचे तापमान या केश नलिकेतून आपल्याला दिसतं. त्या पाऱ्याचं किंवा अल्कोहोलचं प्रसरण या केश नलिकेतून वरवर होताना तुम्हाला दिसत आहे. ही जी दुसरी आकृती आहे पहा सेल्सिअस मध्ये आणि फॅरेनहाइट मध्ये ते तापमान आपल्याला दाखवलेलं आहे. आपण डॉक्टरकडे असणारी तापमापी कधी कधी पाहतो ते त्याला वैद्यकीय तापमापी किंवा ज्वरमापी म्हणतात. हे पहा ही तापमापी पूर्वी डॉक्टर वापरत असत. हा सर्वात खालील भाग म्हणजे यामध्ये पारा असत. ज्या मुलाचे किंवा ज्या माणसाचं तापमान मोजायचं आहे त्या मुलांच्या या ठिकाणी पूर्वी तोंडामध्ये किंवा काखेमध्ये हा तापमापीचा फुगा ठेवला जात असत. परंतु हल्ली बहुतेक डॉक्टरांच्याकडे डिजिटल तापमापी आहे. या डिजिटल तापमापीच्या साहाय्यानं तापमान मोजलं जातं. पहा तर काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये ही कमाल व किमान तापमापी वापर. थोडस बॅक येतोय. आपण थोडेसे उपकरण आता पाहणार आहोत आणि थोडेसे प्रयोग पाहणार आहोत. पहा प्रयोगशाळेत वापरली जाणारी ही तापमापी सर्वांना दिसते. हा तापमापीचा खालील फुगा यामध्ये पारा किंवा अल्कोहोल भरले असतं. तसेच ही बाहेरील काचेची नलिका आणि आतमध्ये ह्या पाऱ्याचं किंवा अल्कोहोलचं प्रसरण होण्यासाठी केश नलिका असते. बारीक तार असते आणि त्या तारेमधून ह्या पाऱ्याचं प्रसरण होतं. आता हा ज्या पदार्थाचे तापमान मोजायचे आहे त्या पदार्थामध्ये हा फुगा असा बुडविला जातो. अशा पद्धतीने पकडला असता. पहा इथे तापमान दिसत आहे. इथेपर्यंत लगेच तापमान आपल्याला वाढताना दिसते. या तापमापीच्या साहाय्याने सुद्धा आपण पदार्थाचे तापमान मोजू शकतो. दुसरी आकृती आपण पाहिली सेल्सिअस फॅरेनहाइट तापमापी. या ठिकाणी तापमान सेल्सिअस मध्ये पण दाखवलं जातं आणि फॅरेनहाइट मध्ये पण दाखवलं जातं. पहा समोरच्या तापमापीमध्ये पहा पारा सेल्सिअस मध्ये पहा पारा 25 अंश सेल्सिअस पर्यंत दिसतोय. म्हणजे या रूमचं टेम्परेचर या खोलीचं हवेचं तापमान आता 25 अंश सेल्सिअस आहे आणि दुसऱ्या बाजूला फॅरेनहाइट तापमान दाखवलं जातं. ते जवळजवळ 80 पेक्षा खाली 78 डिग्री फॅरेनहाइट मध्ये. याप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये किंवा काय नेहमीच्या वापरामध्ये अशा पद्धतीने सेल्सिअस व फॅरेनहाइट मध्ये पण तापमापी आहेत. या तापमापीचा फायदा म्हणजे दोन्हीही आपलं तापमान सेल्सिअस मध्ये सांगितलं जातं किंवा फॅरेनहाइट मध्ये या एककात सांगितलं जातं.
पहा, डॉक्टरकडे जी ज्वरमापी आहे असते, पूर्वी डॉक्टरांच्याकडे ज्वरमापी असे ती या प्रकारची ज्वरमापी पहा, ही अशी असत. डॉक्टर काय करत असत, हा जो फुगा आहे तो फुगा मुलाच्या किंवा ताप असलेल्या व्यक्तीच्या असं काकेमध्ये ठेवणार किंवा काही काही ठिकाणी तोंडामध्ये देत होते. हल्ली तो तोंडात द्यायचे बंद झाले, फुगा फक्त असा पकडायला होता, पारा वर चढताना दिसतो. लक्षात ठेवा, निरोगी मुलाचे तापमान हे कधी कधी सेल्सिअस मध्ये सांगताना 37 अंश सेल्सिअस सांगितलं जातं, आणि ते 37 अंश सेल्सिअस इथं फॅरेनहाइट मध्ये पण लिहिलेलं असतं 98 अंश फॅरेनहाइट. लक्षात ठेवा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 98 डिग्री फॅरेनहाइट किंवा 98 अंश फॅरेनहाइट मध्ये सांगितलं जातं, आणि सेल्सिअस मध्ये सांगताना 37 अंश सेल्सिअस. ही डिजिटल तापमापे आहे, हल्ली डॉक्टरांच्याकडे वापरली जातात. फक्त डॉक्टर काय करतात, मुलांना असं पकडायला लावतात हा तापमापेचा पारा, आणि हे बटन दाबतात फक्त. पहा, तापमान पसरताना दिसत असेल तुम्हाला, ही डिजिटल तापमापे. ओके, पुढे पहा, पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी जे डिव्हाइस वापरतात त्याला तापमापी म्हणतात, किंवा जे उपकरण वापरतात. आपण 3-4 उपकरण तापमापीचे उपकरण पाहिले. पुढे घटकाचा आपला फरक येणार आहे उष्णता. तुम्हाला उष्णतेची व्याख्या सांगितलेली, पदार्थामधील असणारी एकूण गतीज ऊर्जा म्हणजे उष्णता, आणि पदार्थाची उष्णता मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास कॅलरी मापी म्हणतात. कॅलरी मापीची रचना पण मी पीपीटी मध्ये दाखवणारच आहे, परंतु कॅलरी मापी ही प्रत्यक्ष पहा, अशा पद्धतीचे बाहेरील लाकडी चौरस असतो, आणि ह्या चौरस मध्ये पहा, 1 मिनिट, हे ढक्कन आहे लाकडी, त्यामध्ये ही ढवळणी आहे, आणि ह्या बाहेरील भांड्याच्या आतमध्ये हे मध्ये विद्युत रोधक पदार्थ आहे, इन्सुलेटर आहे, आणि त्या आतमध्ये एक भांड, तांब्याचं भांड आहे. या भांड्याला कॅलरी मापी म्हणतात. तापमापीची रचना सांगताना सर्वात आत कॅलरी मापी, त्यानंतर विद्युत रोधक पदार्थ, मध्ये मोकळी जागा, आणि भोवती लाकडाचं वेष्टन. यामध्ये हे ढक्कन आहे, ही ढवळणी अशा पद्धतीने ठेवली जाते. पहा, ज्या पदार्थाची उष्णता मोजायची आहे तो पदार्थ त्या तांब्याच्या भांड्यामध्ये टाकतात. तसेच त्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतात. पाण्याचं तापमान, पाण्याचं वस्तुमान मोजलं जातं. पाण्याचं थर्मामीटरच्या साहाय्याने, अशा पद्धतीने हा थर्मामीटर पहा, अशी रचना आहे. भांड्यामध्ये थर्मामीटरचा खालील फुगा ठेवलेला आहे. यामध्ये कशाचं मोजमाप केलं जातं, कॅलरी मापीचं वस्तुमान, म्हणजे त्या तांब्याच्या भांड्याचं वस्तुमान. कॅलरी मापीमध्ये जे आपण पाणी घेतो त्या पाण्याचं वस्तुमान, आणि जो पदार्थ आपण कॅलरी मापीमध्ये टाकतो गरम पदार्थ, त्या पदार्थाचे वस्तुमान आपल्याला नोंद करायचं असतं. आणि थोडा वेळ ह्या ढवळणीच्या साहाय्याने पाणी त्यात ढवळायचं असतं. ढवळल्यामुळे काय होतं, पदार्थाचे तापमान, पाण्याचे तापमान आणि कॅलरी मापीचे तापमान थोड्या वेळाने समान होतं, आणि त्याची नोंद या अंशांकन म्हणजे तापमापीवर होते. पदार्थाची उष्णता मोजण्यासाठी आपल्याला कॅलरी मापी हे उपकरण वापरतात, तर पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी आपण थर्मामीटर या उपकरणाचा वापर होतो. तसेच 6वी मध्ये आपण प्रयोग पाहिलेले आहेत पहा, उष्णता दिल्याने पदार्थ प्रसरण पावतात. उदाहरणार्थ
एक नेहमी प्रश्न असतो पहा 7वी मध्ये की रेल्वे रुळामध्ये रेल्वेच्या 2 रुळामध्ये फट ठेवलेली असते. नेहमी हा प्रश्न वार्षिक परीक्षेला असतोच. कारण उष्णता दिल्यानंतर स्थायी पदार्थ प्रसरण पावतात आणि प्रसरण हे त्यांचं होणारं रेषीय प्रसरण म्हणजे लांबी वाढते आणि ही लांबी वाढत असल्यामुळे दोन्ही रुळामध्ये फट ठेवलेली असते. ती फट असल्यामुळे बरोबर वाढलेली लांबी तिथेपर्यंत पोहोचू शकते. रूळ आडवे तिडवे होत नाहीत आणि धोका होऊ शकत नाही. पहा हे उपकरण पहा, आपल्याला वेळ नाही एवढासा. स्थायू पदार्थामधील उष्णतेमुळे होणारे प्रसरण दाखवण्यासाठी या प्रयोगाचा वापर हा प्रयोग दाखवतात. हे कडे आहे धातूचे, हा लोखंडी गोळा आहे. सुरुवातीला उष्णता देण्यापणे पूर्वी हा गोळा ह्या कड्यातून आर पार जातो का नाही ते पाहतात. पहा आर पार जातोय. थोड्या वेळ कड्याला उष्णता द्या. स्पिरिटच्या दिव्याच्या ऐवजी बर्नरने उष्णता द्यावी लागते 5 ते 10 मिनिटं आणि 5 ते 10 मिनिटांनी उष्णता दिल्यानंतर या ठिकाणातून या कड्यातून हा गोळा आरपार जात नाही. म्हणजेच या प्रयोगावरून आपण निष्कर्ष असं सांगू शकतो की उष्णता दिल्यानंतर स्थायी पदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यानंतर स्थायी पदार्थ आकुंचन पावतात. आपण द्रवरूप पदार्थाकडे जाऊया. द्रवरूप पदार्थावर होणारा उष्णतेचा परिणाम पाहणार आहोत. ही मोठी परीक्षण नलिका आहे. या परीक्षण नलिकेमध्ये मी थोडंसं पाणी घेतो पहा. पाणी थोडंसं तुम्हाला प्रयोगावर क्लिअर दिसण्यासाठी थोडंसं रंगीत पाणी करूया. पोटॅशियम परमॅंगनेटचे 2-3 खडे टाकतो. पहा हा एक छिद्र असलेला रबरी बुच आहे. ह्या रबरी बुचाच्या छिद्रामधून ही काचीची नलिका पूर्णपणे घातलेली आहे. पॅक बंद आहे. परीक्षण नलिकेच्या मोठ्या परीक्षण नलिकेच्या तोंडावर अशा पद्धतीने आपण ही रबरी बुच बसूया. थोडंसं प्रेस करूया. पहा पाण्याची लेवल पाणी काचेच्या नलिकेत आलेलं तुम्हाला दिसत आहे. त्यावरती आपण खून करूया. पाण्याच्या पातळीवर पहा इथे खून करतो मी. पाण्याची पातळी स्थिर राहिलेली आहे इथे. ओके, पुढे पाहूया. स्पिरिटचा दिवा आहे. स्पिरिटच्या दिव्याने आपण उष्णता देणार आहोत. परीक्षण नलिका टेस्ट ट्यूब होल्डर मध्ये पकडूया. पहा उष्णता देतोय.
उष्णतेचे प्रयोग थोडेसे उशिरा होतात. पहा, उष्णता दिल्यामुळे या द्रवरूप पदार्थाचं प्रसरण होते आणि प्रसरण झालेले पाणी त्यास बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग नाही. त्यामुळे आपणाला त्या काचेच्या नलिकेमध्ये पाणी वर येताना तुम्हाला दिसत असेल पहा. अजून थोडंसं 15 सेकंद. पहा, पाण्याच्या पातळीमध्ये सुरुवातीची पातळी इथे आहे. थोड्या वेळाने आता उष्णता दिल्यानंतर पाण्याची पातळी ही वर आलेली दिसते. या प्रयोगावरून असे सिद्ध होते की द्रव पदार्थाला उष्णता दिल्यानंतर द्रव पदार्थ प्रसरण पावतात. आता थंड केल्यानंतर पाहूयानंतर काय होतं. थंड करण्यासाठी ठेवतो. तोपर्यंत आपण दुसरा प्रयोग पाहू. परीक्षणालयामध्ये थोडंसं रंगीत पाणी करूया आपण. पहा, ही दुसरी मोठी परीक्षण नलिका आहे. रबरी बुच आहे. रबरी बुचाची छिद्र पॅक केलेले आहेत. आपण ह्या रबरी बुचाच्या छिद्रामधून ही काच नलिका आपण आरपार घुसवलेले आहे. पहा, थोडंसं पाणी घेणार आहोत येथील. पहा, पाण्याच्या थेंबाची पातळी पहा. फक्त या परीक्षण नलिकेमध्ये हवा आहे. हवा पॅक बंद केलेली आहे बुचाच्या साहाय्याने आणि परीक्षण नलिकेतून सुद्धा हवा जाते. पाण्याचा थेंब पहा. उष्णता देणं सुरू करूया. पहा, पाण्याचा थेंब वर येताना दिसत आहे. थंड करूया. हवेचे आकुंचन होतं. उष्णता देऊया. हवेची प्रसरण होताना दिसते. पहा, म्हणजेच वायुरूप पदार्थाला सुद्धा उष्णता दिली असता वायुरूप पदार्थांची प्रसरण होते व वायुरूप पदार्थ थंड केले असता त्यांचे आकुंचन होते. हे पहा, द्रव पदार्थ थंड केल्यानंतर हळूहळू ते कमी आकारमान कमी होत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण स्थायीरूप पदार्थाला उष्णता स्थायू वायू किंवा द्रवरूप पदार्थाला उष्णता दिली असता त्यांचं प्रसरण होतं आणि उष्णता काढून घेतली असता त्या पदार्थांचे आकुंचन होतं. तिनेही प्रयोग पाहिलेले आहे. आपण उपकरण पाहिलं, तापमापी पाहिली, तसेच कॅलरी मापी पाहिली. परत आपण पीपीटी कडे येऊया.
तापमानाची एकके, 3 एकक आहेत तापमानाची, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. पहिलं एकक आहे सेल्सिअस आणि ते सेल्सिअस लिहिताना अंश सी किंवा डोक्यावर लिहिलं जातं, त्या संख्येच्या डोक्यावर 0 आणि पुढे असेल. वाचन करताना आपण डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री सेंटीग्रेड वाचू शकतो किंवा मराठीत अंश सेल्सिअस असं वाचन करतात. उदाहरणार्थ पाण्याचा उत्कलन बिंदू, द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेंटीग्रेड किंवा 100 डिग्री सेल्सिअस किंवा 100 अंश सेल्सिअस. आणि पाण्याचा गोठण बिंदू, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस. तेच फॅरेनहाइट मध्ये सांगताना फॅरेनहाइटचं सिम्बॉल अंश फॅरेनहाइट किंवा अंश एफ. पाण्याचा उत्कलन बिंदू फॅरेनहाइट मध्ये सांगताना 212 अंश फॅरेनहाइट आणि पाण्याचा गोठण बिंदू सांगताना 32 अंश फॅरेनहाइट असतो. तिसरं तापमानाचं एकक आहे केल्विन. केल्विन पाण्याचा उत्कलन बिंदू 373 केल्विन आणि पाण्याचा गोठण बिंदू 273 केल्विन. फॅरेनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन ही तिन्ही एकक एकमेकाशी एक सूत्रांच्या साहाय्याने एकमेकात रूपांतरित केली जातात. पैकी पहिली 2 एकक आहेत ही दैनंदिन व्यवहारामध्ये, शाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये सेल्सिअस आणि फॅरेनहाइटचा वापर केला जातो. दवाखान्यामध्ये तर केल्विन याचा प्रामुख्याने शास्त्रीय प्रयोगामध्ये किंवा मोठमोठ्या कारखान्यामध्ये वापर केला जातो. या तिन्हीतील संबंध हे खालील सूत्राने दाखवता येतो पहा. उदाहरणार्थ पहिलं सूत्र आहे F-32 भागिले 9 बरोबर C भागिले 5. C म्हणजे सेल्सिअस मधील तापमान आणि F म्हणजे फॅरेनहाइट मधील तापमान. उदाहरणार्थ आता इथे पहा, ह्याच्यामध्ये लिहिलेलं पाण्याचा उत्कलन बिंदू 100 अंश सेल्सिअस. सीच्या ठिकाणी किंमत 100 लिहायची. 100 भागिले 5 म्हणजे भागाकार केला 20 आला. डाव्या बाजूचं 9 उजव्या बाजूला न्या, गुणिले होईल 20 गुणिले 9 180. मग डाव्या बाजूचं F-32 आहे ते उजव्या बाजूला न्या, अधिक होईल 180 अधिक 32 212. पाहित दाखवलेला आहे पाण्याचा उत्कलन बिंदू फॅरेनहाइट म्हणजे 12 अंश सेल्सिअस. या सूत्रावरील उदाहरण प्रत्यक्ष आपण नंतर विस्तृतपणे सोडवून घेणार आहोत. तर दुसरा केल्विन आणि सेल्सिअस मधील संबंध K बरोबर C प्लस 273.15 या सूत्राने दाखवतात. उदाहरणार्थ पाण्याचा उत्कलन बिंदू C 100 आहे तर 100 अधिक 273 बरोबर 373 येते. पाण्याचा उत्कलन बिंदू केल्विन मध्ये 373 अंश सेल्सिअस दाखवले. हे सूत्र क्रमांक या पाठामधील 4 आहे. आता आपण तापमान आणि उष्णता मधील फरक पाहणार आहोत. आताच तुम्हाला सांगितलं पदार्थामधील उष्णता म्हणजे एकूण गतीज ऊर्जा आणि पदार्थाचे तापमान म्हणजे सरासरी गतीज ऊर्जा. थोडस एक छोटासा प्रयोग आहे, आकृतीच्या साहाय्याने मी स्पष्ट करतो म्हणजे तुम्हाला तापमान आणि उष्णतामधील फरक लक्षात राहील. लक्षात ठेवा, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए सबस्टन्स मीन्स हीट, while average kinetic energy of a substance or object means temperature of that substance. तत्पूर्वी आपण वायू आणि स्थायू मधील अणूंची उष्णता दिल्यानंतर गती काय होते पहा. हा उष्ण वायूला गती दिली असता या ठिकाणी बाणाची दिशा आणि बाणाची लांबी हे वायू उष्ण हे दाखवतात. तर थंड वायू मधील बाणाची लांबी कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या कणांचं लहान कणांचं प्रसरण अतिशय वेग कमी आहे दर्शवित असतं. मात्र स्थायूमध्ये तसं होत नाही. स्थायूमधील लहान कण हे आपली जागा सोडत नाहीत, फक्त आपल्या जागेच्या ठिकाणी व्हायब्रेट होतात, स्पंदन होतं त्यांचं. स्पंदन होताना एक लहान कण
म्हणजे एक त्या स्थायूचा रेणू दुसऱ्या शेजारच्या कणाला उष्णता देतो, दुसरा कण तिसऱ्या कणाला उष्णता देतो. अशा पद्धतीचे उष्णतेचे वहन स्थायू पदार्थात होत असते, फक्त आपली जागा न सोडता. तर वायू आणि द्रवामध्ये पदार्थ त्या अवस्थेतील पदार्थातील कणांचं उष्णता ही कण जागा सोडून उष्णतेचं वहन होतं. पहा पुढे या ठिकाणी समोर प्रयोग पहा. 2 चंचुपात्र तुमच्या समोर आहेत. चंचुपात्र 2 बीकर 2 मध्ये पाणी 50 ग्रॅम घेतलेलं आहे, तर चंचुपात्र 1 मध्ये पाणी 100 ग्रॅम घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याचं वस्तुमान 50 ग्रॅम म्हणजे 50 मिलीलिटर. चंचुपात्र 2 मध्ये पाण्याचं वस्तुमान आहे त्याच्या दुप्पट वस्तुमान चंचुपात्र ए मधील पाण्याचं आहे. पहा म्हणजे या ठिकाणी मग पाण्यामध्ये असणारे लहान कण म्हणजे अणूंची संख्या चंचुपात्र 2 मध्ये जेवढी आहे त्याच्या दुप्पट चंचुपात्र 1 मध्ये असेल. म्हणून इथं लिहिलेलं आहे पहा, चंचुपात्र 2 मधील पाण्यातील अणूंची संख्या किंवा लहान कणांची संख्या x असेल तर चंचुपात्र 1 मधील त्याच्या दुप्पट म्हणजे 2x कणांची संख्या असते. दोन्ही चंचुपात्रातील सुरुवातीचे तापमान 30 अंश सेल्सिअस ठेवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी चंचुपात्र 2 आणि चंचुपात्र 1 यामध्ये कणांची सरासरी गतिज ऊर्जा ही दोन्हींची सारखी आहे. सारखी आहे म्हणजेच तापमान सेम आहे, एकमेकास पूरक आहे. दोन्ही चंचुपात्रातील तापमान 30 अंश सेल्सिअस आहे म्हणजे सेम आहे, म्हणजेच दोन्ही चंचुपात्रातील सरासरी गतिज ऊर्जा समान आहे. परंतु एकूण गतिज ऊर्जा काय आहे? कारण या ठिकाणी चंचुपात्र 2 मधील जेवढं वस्तुमान आहे त्याच्या दुप्पट वस्तुमान चंचुपात्र 1 मध्ये आहे. पहा म्हणजे या ठिकाणी जेवढी गतिज ऊर्जा आहे त्याच्या दुप्पट एकूण गतिज ऊर्जा चंचुपात्र 1 मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी पहा सुरुवात आता ह्या दोन्ही चंचुपात्राला उष्णता द्या 40 अंश सेल्सिअस म्हणजे 10 अंश सेल्सिअस न वाढवा. मग चंचुपात्र 2 मध्ये काय होईल? त्या ठिकाणच्या चंचुपात्र 2 मधील पाण्याचे तापमान फार तर 3 मिनिटांमध्येच 40 अंश सेल्सिअस होईल. परंतु तेवढीच उष्णता चंचुपात्र 1 ला पुरवलं तर चंचुपात्र 1 मधील पाण्याची उष्णता टेम्परेचर 40 अंश सेल्सिअस होण्यासाठी जवळजवळ 6 मिनिट लागतात. 6 मिनिटांनंतर दोन्ही चंचुपात्राचं तापमान समान आहे. मीन्स ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ बोथ सबस्टन्स इज सेम. तापमान सेम म्हणजे सरासरी गतिज ऊर्जा सेम. परंतु उष्णता काय आहे? चंचुपात्रामध्ये चंचुपात्र 2 मधील पाण्यात जेवढी उष्णता आहे त्याच्या दुप्पट उष्णता चंचुपात्र 1 या पाण्यामध्ये आहे. म्हणून उष्णता आणि तापमान ह्या दोन्ही भौतिक राशी भिन्न आहेत. उष्णता म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेली एकूण गतिज ऊर्जा होय, तर तापमान म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेली सरासरी गतिज ऊर्जा. पदार्थामधील म्हणजेच त्या पदार्थामधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा म्हणजे तापमान होय, तर त्या पदार्थामधील अणूंची एकूण गतिज ऊर्जा म्हणजे उष्णता होय. आपण नेक्स्ट घटकाकडे जाऊया. पहा उष्ण वस्तू आणि थंड वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्या असता वस्तू तापमानाची देवाणघेवाण होते, तसेच उष्णतेची देवाणघेवाण होते. उष्ण वस्तू थंड वस्तूला तापमान देते तर थंड वस्तू उष्ण वस्तूकडून तापमान घेत असते आणि थोड्या वेळानंतर दोन्ही वस्तूंचं तापमान सारखं होतं. याच्यावर एक नवीन आहे शब्द आहे विशिष्ट उष्मा, स्पेसिफिक हीट. लहान सी या अक्षराने दाखवतात. लक्षात ठेवा पदार्थाची विशिष्ट उष्मा ही स्थिर असते आणि व्याख्या तिची अशी केली जाते की एकक वस्तुमान पदार्थाचे तापमान जर आपल्याला 1 अंश सेल्सिअस न वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे विशिष्ट उष्मा होय.
आता मी दाखवलेले कॅलरी मापी उपकरण त्याच्या साह्याने पदार्थाची विशिष्ट उष्मा काढतात. ते पुढे सूत्र येईलच. तर या ठिकाणी विशिष्ट उष्माचे एकक पहा, युनिट्स ऑफ स्पेसिफिक हीट, SI एकक जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस किंवा जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. आणि CGS युनिट सरळच आहे, जूलचं उष्णतेचे CGS कॅलरी आहे, म्हणून CGS एकक कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस होय. थोडस समजून घ्या. पदार्थाचे कोणत्याही पदार्थाची विशिष्ट उष्मा स्मॉल c असल्यास त्या पदार्थाचं कॅलरी मापीमध्ये बुडवलेल्या पदार्थाचं वस्तुमान m असेल, त्याचे तापमान सुरुवातीचे तापमान TI मीन्स इनिशियल टेम्परेचर, सुरुवातीचे तापमान, आणि त्याच्यामध्ये नंतर बदल झाला म्हणजे नंतरचे तापमान TF फायनल टेम्परेचर. वाढवायचे असल्यास आपल्याला वाढवायचे आहेत, TI पासून TF पर्यंत वाढवायचे असेल तर त्या पदार्थाला आपल्याला उष्णता द्यावी लागेल. दिलेली उष्णता Q, मग दिलेली पदार्थाला दिलेली उष्णता किंवा शोषलेली उष्णता हे खालील सूत्राच्या साहाय्याने दाखवतात. ती उष्णता ही पदार्थाचे वस्तुमान, पदार्थाची विशिष्ट उष्मा आणि तापमानातील फरक यावर अवलंबून असते. पहा या ठिकाणी Q बरोबर M गुणिले C गुणिले कंसात TF मायनस TI. संबोध लक्षात घ्या. Q म्हणजे दिलेली उष्णता किंवा पदार्थातून काढून घेतलेली उष्णता. M मीन्स त्या पदार्थाचे वस्तुमान. C म्हणजेच त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा, ही स्थिर असते, प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्मा स्थिर. आणि TF पदार्थाचे अंतिम तापमान आणि TI पदार्थाचे प्रथम तापमान. ह्या दोन्हीतील फरक म्हणजेच डेल्टा T ने दाखवला जातो. म्हणून नवीन सूत्र त्याचं रूपांतरित केलं जातं Q बरोबर MCT. पदार्थाला द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाचे वस्तुमान आणि विशिष्ट उष्मा यावर अवलंबून असतात. सूत्र क्रमांक आहे हे 5. ऊर्जा बरोबर म्हणजेच Q बरोबर M म्हणजे वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा C गुणिले तापमानातील फरक डेल्टा T. सूत्र क्रमांक 6. पहा या ठिकाणी आपल्याला तक्त्यामध्ये किंवा चार्ट मध्ये पदार्थ आणि काही पदार्थांनी विशिष्ट उष्मा दिलेली आहे. सर्वात जास्त विशिष्ट उष्मा ही हायड्रोजनची आहे, 3.42 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. तर पाण्याची विशिष्ट उष्मा आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये लागते, म्हणून पाण्याची विशिष्ट उष्मा तुम्ही कायम लक्षात ठेवायचे. पाण्याची विशिष्ट उष्मा 1 असते किंवा 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. लोखंडाची विशिष्ट उष्मा 0.11 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. तर तांब्याची एक विशिष्ट उष्मा आपल्याला उदाहरणामध्ये लागते. पहा तांब्याची विशिष्ट उष्मा बरोबर 0.09 कॅलरी प्रति ग्रॅम सेल्सिअस होय. नेक्स्ट पाहूया कॅलरी मापी. आता प्रत्यक्ष कॅलरी मापीचं आपण पाहिलेलं आहे. तर कॅलरी मापीची रचना आकृतीमध्ये असे दाखवतात. पहा हे आतमध्ये आहे, ही खरी कॅलरी मापी. हे तांब्याचं भांड असतं. तांब्याचं भांड आणि बाहेरील लाकडाची पेटी यामध्ये थोडीशी जागा असते. त्या जागेमध्ये उष्णता रोधक पदार्थ ठेवलेले असतात, त्यामुळे उष्णता बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरील उष्णता आत येऊ शकत नाही. बाहेरील लाकडाचं भांड हे लाकडी झाकणाने उष्णता रोधक पदार्थाने बंद केलेलं असतं. तर त्या ढक्कनमध्ये, त्या झाकणामध्ये 2 छिद्र असतात. एका छिद्रातून ढवळणी टाकलेली असते, तर दुसऱ्या छिद्रामधून तापमापी खाली बुडवलेली असते. सुरुवातीला ह्या कॅलरी मापीमध्ये पाणी घेतात, त्या पाण्याचं वस्तुमान मोजतात. त्या थोड्या वेळाने पाण्याचं तापमान नोंद केली जाते. जे पाण्याचं तापमान आहे तेच ह्या कॅलरी मापीचं तापमान असते. नंतर ज्या पदार्थाची विशिष्ट उष्मा काढायची आहे तो पदार्थ या कॅलरी मापीमध्ये टाकतात.
सुरुवातीला त्या पदार्थाचं आधी वस्तुमान केलं जातं, त्या पदार्थाचं सुरुवातीचे तापमान नोंद केलं जातं आणि पदार्थ जर उष्ण असेल तर काय होणार आहे, हा पदार्थ उष्णता देणार आहे आणि या ढवळणीच्या सहाय्याने ढवळून तिन्हीचे तापमान याच्यामध्ये कॅलरी मापीमध्ये टाकलेला पदार्थ, पाणी आणि कॅलरी मापी ह्याचं तापमान थोड्या वेळाने स्थिर होतं आणि या प्रयोगाच्या सहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्मा काढण्यासाठीचं सूत्राकडे आपण थोडीशी वाटचाल करूया पहा. या उपकरणाने पहा, यामध्ये पदार्थातून बाहेर पडणारी उष्णता किंवा शोषून घेणाऱ्या उष्णता आपण काढू शकतो. उदाहरण पहा, समजा कॅलरी मापीच्या आतील भांड्याचे वस्तुमान MC पहा, ही जी तांब्याचं भांड आहे त्याचं वस्तुमान MC पहा, M म्हणजे वस्तुमान आणि C मीन्स स्मॉल c म्हणजे कॅलरी मापी MC. तर त्या कॅलरी मापीचे सुरुवातीचे तापमान TI म्हणजे इनिशियल टेम्परेचर, सुरुवातीचे तापमान आहे. त्यामध्ये जे पाणी भरलेलं आहे त्या पाण्याचं वस्तुमान म्हणजे मास MW आहे आणि त्यात आपण हा जो ऑब्जेक्ट टाकणार आहे, एखादी वस्तू टाकणार आहे ज्याची विशिष्ट उष्मा काढायची आहे, त्याचं वस्तुमान मोजून घ्यायचं MO, त्याचं सुरुवातीचं तापमान TO. अशी वस्तू टाकली तर काय करेल, एक तर ती टाकलेली वस्तू गरम असेल, उष्ण असेल तर ती आपली उष्णता काय करेल, पाण्याला आणि कॅलरी मापीला देईल. If that substance is hot, then that substance gives out heat to the water and calorimeter. If dipped substance is cold, then that substance absorbs heat from water and calorimeter. या ठिकाणी पुढे पहा, if TO म्हणजे टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन TI, म्हणजे सुरुवातीचं TI कशाचं तापमान आहे, या पाण्याचं आणि कॅलरी मापीचं तापमान, आणि TO म्हणजे कशाचं तापमान, O मीन्स ऑब्जेक्ट, वस्तूचे तापमान हे पाण्याच्या आणि कॅलरी मापीच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर ती वस्तू उष्णता उत्सर्जित करेल, म्हणजे इट इमिट्स एनर्जी, ऑब्जेक्ट इमिट्स एनर्जी. आणि जर या ठिकाणी आपण बुडवलेल्या पदार्थाचे तापमान कमी असेल कोणापेक्षा, कॅलरी मापी आणि पाण्याच्या तापमानापेक्षा, तर ती वस्तू कॅलरी मापी आणि पाण्यातून उष्णता घेईल. If dipped object is cold, then it absorbs heat from the calorimeter and water. ओके पहा, आणि शेवटी थोड्या वेळानंतर ढवळणीच्या सहाय्याने ढवळल्यानंतर तिघांचे तापमान म्हणजे त्या पदार्थाचे तापमान, या कॅलरी मापीचे तापमान आणि पाण्याचे तापमान थोड्या वेळाने सेम होईल, म्हणजे TF सारखे होईल. म्हणजेच या ठिकाणी आपण बुडवलेल्या वस्तूने दिलेली उष्णता ही पाण्याने ग्रहण केलेली उष्णता आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता म्हणजे QW यांच्या दोघांच्या बेरजे एवढी असेल. पहा, QO म्हणजे काय, पदार्थाची उष्णता. आता पदार्थ आपला उष्ण आहे म्हणजे तो उष्णता देतोय. कुणाला दिलेली उष्णता, या ठिकाणी पाण्याला आणि कॅलरी मापीला. म्हणजे या पदार्थाने दिलेली उष्णता बरोबर घेतलेली उष्णता कोणी पाण्याने आणि कॅलरी मापीने घेतलेली उष्णता यांची बेरीज म्हणजे QO इज इक्वल टू बरोबर QW म्हणजे पाण्याने घेतलेली उष्णता आणि या ठिकाणी कॅलरी मापीने घेतलेली उष्णता आपण CW, चुकून इथे QW झाले बाळांनो, CW सारखे असेल. मग यावरून सूत्र आपल्याला असं समीकरण सांगता येईल पहा, QO बरोबर QW अधिक QC. संबोध लक्षात ठेवा, QO म्हणजे या ठिकाणी 0 समजायचं ना, ऑब्जेक्ट, हीट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच पदार्थाची उष्णता बरोबर QW हीट ऑफ वॉटर पाण्याची उष्णता अधिक
QC, सी म्हणजे कॅलरीमीटर, कॅलरीमीटरची उष्णता. मग QO जर जास्त असेल तर QO इक्वल टू QW प्लस QC घेतलेली उष्णता. सूत्र क्रमांक 6 लक्षात ठेवा. QO बरोबर QW प्लस अधिक QC. आपल्याला ह्या कॅलरी मापीच्या सहाय्याने विशिष्ट उष्मा कशी काढतात ह्या सूत्रावर जायचं आहे. म्हणून पहा, इफ TO इज ग्रेटर दॅन TI, म्हणजे या ठिकाणी पदार्थाचे तापमान हे तापमापी पाण्याचे तापमान आणि कॅलरी मापीच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर काय होईल, या ठिकाणी हा फॉर्म्युला लागू होईल. QO बरोबर QW अधिक QC. परंतु Q म्हणजे काय माहित आहे, विशेष ऊर्जा म्हणजे काय, त्याचे वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा C गुणिले तापमानातील फरक. मग QO मीन्स पदार्थाची उष्मा बरोबर या ठिकाणी हा फॉर्म्युला जो आहे दिलेला Q बरोबर MC डेल्टा T. हा फॉर्म्युला आपल्याला बुडवलेल्या पदार्थासाठी लागू केला तर QO बरोबर MO म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू CO म्हणजे कॅलरी तापमान आणि इंटू डेल्टा C. डेल्टा C म्हणजे तापमानातील फरक. मग या ठिकाणी डेल्टा TO कसा होईल, कारण TO हे सुरुवातीचं तापमान पदार्थाचं आहे ते जास्त आहे आणि नंतर तो पदार्थ पाण्याला आणि कॅलरी मापीला तापमान उष्णता देणार आहे, म्हणजे त्या पदार्थाचं तापमान कमी होणार आहे. म्हणून TO इक्वल टू सुरुवातीचे तापमान TO मायनस TF. पुढे आता QW म्हणजे हीट अब्सॉर्ब बाय वॉटर, पाण्याने शोषलेली उष्णता QW न आपल्याला फॉर्म्युला दाखवता येईल. पहा, QW इक्वल टू MW म्हणजे मास ऑफ वॉटर इंटू डेल्टा TW पाण्याच्या तापमानातील फरक गुणिले CW म्हणजे त्या ठिकाणी स्पेसिफिक पाण्याची विशिष्ट उष्मा. त्याचप्रमाणे QC म्हणजे कॅलरी मापीच्या बाबतीत सुद्धा हा फॉर्म्युला वापरून QC बरोबर MC मास ऑफ कॅलरीमीटर डेल्टा TC म्हणजे कॅलरी मापीच्या तापमानातील फरक आणि CC म्हणजे कॅलरी मापीची विशिष्ट उष्मा. ते भांड तांब्याचं आहे म्हणून तांब्याची विशिष्ट उष्मा आहे. या ठिकाणी TC डेल्टा TC म्हणजे फायनल टेम्परेचर, TF म्हणजे फायनल टेम्परेचर वजा TF. म्हणजेच या सूत्र क्रमांक 4 मध्ये ही Q ची किंमत, या QO ची किंमत ही भरायची, QW ची किंमत ही भरायची आणि QC ची किंमत ही भरून सूत्र आपल्याला अशा पद्धतीने तयार होईल. पहा, सुरुवातीला MO CO डेल्टा TO म्हणजे आपण कॅलरी मापीमध्ये बुडवलेल्या पदार्थाचे वस्तुमान MO, नंतर त्या पदार्थाचे स्पेसिफिक उष्मा CO आणि त्या बुडवलेल्या पदार्थामध्ये झालेल्या तापमानातील फरक मीन्स डेल्टा TO बरोबर हा जो कंस आहे तो पाण्याशी संबंधित आहे. MW म्हणजे मास ऑफ वॉटर पाण्याचं वस्तुमान, डेल्टा TW म्हणजे पाण्यात तापमानात झालेला बदल आणि CW म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्मा. आणि हा कंस अधिक, इथं पहा अधिक आहे QC. मग QC ची किंमत ही भरलेली आहे. QC म्हणजे QC ची किंमत पहा MC म्हणजे कॅलरी मापीचे वस्तुमान, डेल्टा TC म्हणजे कॅलरी मापीच्या तापमानात झालेला फरक आणि CC म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर म्हणजे तांब्याचं भांड म्हणून तांब्याची स्पेसिफिक उष्मा. आणि या सूत्राच्या साहाय्याने आपण बुडवलेल्या पदार्थाची विशिष्ट उष्मा काढू
शकतो. हे सूत्र क्रमांक 7 आहे. नेक्स्ट आपण पाहूया उष्णतेचे परिणाम. आपण थोडक्यात पाहिलेले आहेत. आत्ताच प्रयोग पाहिलेला तो पदार्थाला उष्णता दिली असता पदार्थ एकतर आकुंचन पावतात किंवा प्रसरण पावतात. परिणाम आपल्याला प्रत्यक्ष सूत्राच्या स्वरूपात पाहायचे आहेत 8वी इयत्तेमध्ये. आणि दुसरा उष्णतेचा परिणाम आहे अवस्थांतर. अवस्थांतर हा परिणाम सूत्राच्या स्वरूपात तुम्हाला 9वी 10वी मध्ये पाहायचा आहे. तर 8वीला आकुंचन आणि प्रसरण. स्थायीरूप प्रसरण कसं होतं, वायुरूप प्रसरण सूत्राच्या सहाय्याने कसं काढलं जातं आणि द्रवरूप प्रसरण कसं काढलं जातं हे पाहिलं जातं. पहा, पदार्थाचे होणारे प्रसरण हे त्याच्यात वेळ संपत आलेल्या तापमान वाढीवर अवलंबून असतं. तापमान वाढवलं तर प्रसरण होतं आणि पदार्थातील तापमान काढून घेतलं तर त्या पदार्थाचं आकुंचन होतं. पहा, उदाहरणार्थ आपण स्थायीचं प्रसरण पाहणार आहोत सूत्राच्या सहाय्याने. सळी जर आपण लांब सळी घेतली, सळीला उष्णता दिलं तर सळीच्या लांबीमध्ये फरक होतो, म्हणजे लांबी वाढते. त्याला एकरेषीय प्रसरण म्हणतात. तर काही पत्रे असतात छतावर वगैरे, पत्र्यांना उष्णता दिलेली असता लांबी रुंदी मध्ये वाढते, त्याला क्षेत्रफलीय प्रसरण किंवा एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड किंवा त्याला प्रतलीय प्रसरण म्हणतात. तर काही स्थायीरूप पदार्थ असे घनरूप पदार्थ असतात क्युबाइड सारखे, त्याच उष्णता दिली असतात, त्यांच्या आकारमानात वाढ होते, म्हणजे लांबी रुंदी उंचीमध्ये वाढ होते, त्याला घनीय प्रसरण म्हणतात. पहा, उदाहरणार्थ एक सळी आहे, सळीची सुरुवातीची लांबी L1 आहे, त्या सळीला उष्ण आणि तापमान सळीचे सुरुवातीचे T1 आहे. त्या सळीला उष्णता दिली असता सळीचे तापमान नंतरचे T2 होत असेल आणि उष्णता दिल्याने सळीच्या लांबीमध्ये फरक L2 होतो. तर आपणाला या लांबीतील बदल हा मूळ लांबी आणि तापमानातील बदलावरून काढू शकतो. लांबीतील बदल मध्यभागी या ठिकाणी पहा अल्फा हे चिन्ह दिसतंय. ह्याला हे प्रोपोर्शनॅलिटी, इट इज अ प्रोपोर्शनॅलिटी, काय मला प्रपोर्शन आहे. तर लांबीतील बदल ही मूळ लांबी आणि तापमानातील बदलावर अवलंबून असतो. चेंज इन द लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ ऑफ दॅट ऑब्जेक्ट इनटू चेंज इन द टेम्परेचर. आणि ये या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवतात. लांबीतील बदल म्हणजे L2 अंतिम लांबी वजा सुरुवातीची लांबी L1, L2 वजा L1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा त्याच्या प्रमाणात मूळ लांबी L1 गुणिले तापमानातील फरक डेल्टा टी. मधलं प्रोपोर्शनॅलिटीचं सूत्र काढलं असता पहा, डेल्टा टी, डेल्टा म्हणजे लक्षात ठेवा तापमानातील फरक, अंतिम तापमान वजा प्रथमचे तापमान, आणि हेच सूत्र काढून L2 नंतर पदार्थाची नंतर झालेली लांबी बरोबर L1 इंटू 1 प्लस लॅम्बडा डेल्टा टी. लॅम्बडाला ह्या पदार्थाचे स्थायीरूप पदार्थाचे रेषीय प्रसरणांक, कोइफिशियंट ऑफ द लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड, आणि हा लॅम्बडा स्थिर असतो. हे सूत्र क्रमांक 8 आणि या ठिकाणी सूत्र क्रमांक 9 आहे. पहा पुढे बाजूला ह्या शीट्स दिसतात पहा. शीटला या उष्णता दिली असता यांच्या लांबी रुंदीमध्ये फरक होतो, म्हणजेच क्षेत्रफलीय प्रसरण होतं. क्षेत्रफळ म्हणजेच एरिया आणि हे एरियल प्रसरण आपणाला या सूत्राने दाखवले जातं. या ठिकाणी L2 च्या ऐवजी फक्त A2 लिहायचं आहे. स्थायीचे प्रतलीय प्रसरण A2 इक्वल टू A1 इंटू 1 प्लस सिग्मा डेल्टा टी. या ठिकाणी या सिग्मा या चिन्हाला म्हणतात स्थायीचे प्रतलीय प्रसरणांक, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स, आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल आहे. पहा नेक्स्ट पहा, सिग्मा हा पदार्थाचा प्रतलीय प्रसरणांक होय. मीन्स सिग्मा इज द कोइफिशियंट एक्सपान्शन ऑफ सॉलिड.
नेक्स्ट हा घनरूप पदार्थ आहे पहा. या पदार्थाला उष्णता दिली असता तिन्ही बाजूने पदार्थ थोडासा प्रसरण पावतो आणि ते सूत्रानुसार दाखवायचं झालं तर V2 बरोबर V1 इंटू 1 प्लस बीटा डेल्टा टी. बीटा हा त्या पदार्थाचा घनीय प्रसरांक किंवा बीटा इज द क्युबिक एक्सपान्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने सूत्र क्रमांक 8, सूत्र क्रमांक 9, सूत्र क्रमांक 10 आणि सूत्र क्रमांक 11. पहा सूत्र क्रमांक 9 यामध्ये लॅम्बडा हे चिन्ह दाखवलेलं आहे. लॅम्बडा म्हणजे त्या पदार्थाचा एक रेषीय प्रसरणांक आणि वाढलेली लांबी दाखवण्यासाठी L2 इक्वल टू L1 इंटू 1 प्लस लॅम्बडा डेल्टा टी. तर सूत्र क्रमांक 10 दाखवताना त्या पदार्थाचा क्षेत्रफलीय विस्तार A2 फाईन अंतिम क्षेत्रफलीय विस्तार किंवा अंतिम प्रतलीय विस्तार हा A2 म्हणजे A1 म्हणजे क्षेत्रफळाचं पत्र्याचं सुरुवातीचं क्षेत्रफळ 1 प्लस सिग्माची किंमत स्थिर असते ह्या ज्या पदार्थापासून बनवलेला पत्रा आहे त्याची किंमत आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील फरक अंतिम तापमान वजा सुरुवातीचे तापमान. तर या ठिकाणी V2 म्हणजे त्या घनीय पदार्थाचा नंतरची आकारमान, V1 म्हणजे त्या घनीय पदार्थाचे सुरुवातीचे आकारमान, बीटा हा स्थिर असतो पदार्थाचा घनीय प्रसरणांक आणि डेल्टा टी म्हणजे अंतिम तापमान T2 मायनस Tm. हा बीटा हे सूत्रच नंतर द्रवरूप पदार्थामध्ये आणि वायुरूप पदार्थामध्ये असतं. पहा पुढे पाहूया स्थायीचे प्रसरणच्या ऐवजी नंतर द्रवाचे प्रसरण. पहा तुम्हाला माहित आहे द्रवाला हे ठराविक आकार नाही, परंतु द्रव ज्या भांड्यामध्ये ठेवतो आपण त्या भांड्याचा आकारमान द्रवाला प्राप्त होते. हा प्रयोग पहा एका स्टँड मध्ये गोल बुडाचा चंबू घेतलेला आहे. गोल बुडाचा चंबू स्टँडला अडकवलेला आहे. गोल बुडाच्या चंबूमध्ये 3/4 पाणी घेतलेलं आहे आणि एक रबरी बूच घेऊन एक छिद्र असलेलं रबरी बूच घेऊन त्या छिद्रामधून काचीची नलिका खाली पाठवलेलं आहे आणि काचीच्या नलिकेतील खालील टोक पाण्यामध्ये बुडवलेलं आहे. स्पिरिटच्या दिव्याने उष्णता देणे चालू केल्यानंतर थोड्या वेळाने या पाण्याचे प्रसरण पावतं. हे प्रसरण पावलेलं पाणी बाहेर पडायला जागा नाही पाहिजे रबरी बूच असल्यामुळे, त्यामुळे ह्या नलिकेतून पाणी वर येण्याचा प्रयत्न करतं. या ठिकाणी ही जी पातळी आहे ती पाण्याची सुरुवातीची पातळी, ही नंतरची पातळी. म्हणजेच उष्णता दिल्यानंतर द्रवरूप पदार्थाचे प्रसरण होते. आपण प्रयोग सुद्धा प्रत्यक्ष करून पाहिलेलं आहे आणि हे प्रसरण या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं सूत्र वापरून काढू शकतो. V2 बरोबर V1 प्लस 1 V1 इंटू 1 प्लस बीटा डेल्टा टी. हे सूत्र आपण स्थायीरूप पदार्थामध्ये सुद्धा प्रतलीय प्रसरणांक वापरण्यासाठी काढलेलं होतं, परंतु या सूत्रामध्ये हा बीटा किंमत म्हणजे ह्या द्रवाचा व्हॅल्यूमेट्रिक प्रसरणांक, घनीय प्रसरणांक होय. तर स्थायू पदार्थामध्ये जो बीटा आहे तो घनाचा म्हणजे स्थायूचा घनीय प्रसरणांक होता. सूत्र क्रमांक 12 V2 बरोबर V1 गुणिले किंवा V1 इंटू 1 प्लस बीटा डेल्टा टी. V1 म्हणजे त्या पाण्याच्या द्रवाचं अंतिम आकारमान जे इथं येईल ते. V1 म्हणजे त्या पाण्याचं सुरुवातीचं आकारमान इथे असणारी ही खोली. बीटा म्हणजे ह्या द्रवाचा, पाणी असेल तर पाण्याचा घनीय प्रसरणांक हा कॉन्स्टंट असतो आणि डेल्टा टी म्हणजे या पाण्याच्या उष्णता दिल्यानंतर तापमान किती होतं आणि सुरुवातीचं तापमान किती, हा फरक होय. पुन्हा पाहूया वायूचे प्रसरण. पहा वायूला सुद्धा द्रवाप्रमाणेच आकार नसतो आणि आकारमानही नसते, परंतु ज्या भांड्यामध्ये आपण
वायू ठेवतो, त्या भांड्याचा वायूला सुद्धा आकार प्राप्त होतो पहा. उष्णता दिल्यानंतर वायूचे प्रसरण होते. आपण प्रयोग प्रत्यक्ष केलेला आहे. या ठिकाणी सुद्धा प्रयोग दाखवलेला आहे पहा. परीक्षा नलीमध्ये 2 छिद्र असलेले रबरी बुच घ्यायचे. एका छिद्रामध्ये तापमापी बसवायची, दुसऱ्या छिद्रामध्ये काचेची नलिका बसवायची आणि हे काचेच्या नलिकेमध्ये प्रथम पाण्याचा एक थेंब घ्यायचा आणि या ठिकाणी ही परीक्षण नलिका पाणी असलेल्या पसरत भांड्यात बुडवायची. मी या ठिकाणी पाणी न घेता डायरेक्ट उष्णता दिलेली होते. कधी कधी एकदम बर्नरच्या साहाय्याने उष्णता दिली तर याचं या काच नलिका परीक्षण नलिका फुटण्याची शक्यता असते. म्हणून गरम भांड्यामध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये ही परीक्षण नली बुडवून आपण हा प्रयोग करू शकतो. परंतु वायू एका ठराविक आकाराच्या बाटलीत बंदिस्त केलेला असल्यास बंदिस्त वायू केला तर त्या वायूचे आकारमान वाढू शकत नाही आणि उष्णता दिल्या बंदिस्त वायूला उष्णता दिल्या तर त्या वायूचा दाब वाढतो. समोरील आकृत्या पहा. पहिली जी आकृती आहे त्यामध्ये दट्ट्या फिक्स बसवलेल्या न हलणारा दट्ट्या आहे. त्यामुळे या भांड्याला जर उष्णता दिली तर या पहिल्या आकृतीमध्ये फक्त वायूंची मोठ्या प्रमाणात हालचाल होते, वायूंच्या कणांची, आणि तिथं दाब निर्माण होतो. दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो दट्ट्या आहे तो सरकणार आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण या ठिकाणी या भांड्याला उष्णता देतो त्यावेळी या हे वायू प्रसरण पावतात आणि हा दट्ट्या वर सरकतो. वायूचे प्रसरण काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे पहा. Phi2 बरोबर V1 × 1 + βT. Phi2 म्हणजे वायूचे नंतरचे प्रसरण, वायूचे नंतरचे आकारमान. Phi1 म्हणजे वायूचे सुरुवातीचे आकारमान. बीटा म्हणजे वायूचा प्रसरणांक, स्थिर दाब प्रसरणांक, आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील फरक. या ठिकाणी अशा पद्धतीने हे सूत्र क्रमांक 13 आहे. थोडासा किचकट आहेत, वेगवेगळी सूत्र आहेत, आपल्याला संज्ञा व्यवस्थित समजत नाहीत. या ठिकाणी संज्ञा व्यवस्थित समजल्या असतील तर या सूत्रावरून गणित आपल्याला सोडवणं अतिशय सोपं आहे. पाहूया आपल्याला हा पाठ कितपत समजलेला आहे. ओके, प्रश्न आहे. कंसातील पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा. बर, कंसातील पर्याय आहेत सरासरी, एकूण, कॅलरी मापी, तापमान, अल्कोहोल आणि पाणी. ओके बाळावणे, आर यू रेडी? हॅलो. पहिला प्रश्न पहा. हॅलो, आवाज ऐकू येतोय का सर्वांना? हॅलो. हो सर, येतोय. ओके, सर्वांनी लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 1. तापमापी हे उपकरण टिंब मोजण्यास वापरतात. कोणता पर्याय योग्य आहे रे? सर मी सांगू का श्रेयस? ओके श्रेयस बोल रे बाळा. सर, तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यात वापरतात. तापमान मोजण्यास वापरतात. व्हेरी नाईस श्रेयस. प्रश्न क्रमांक 2 पहा. उष्णता मोजण्यास टिंब हे उपकरण वापरतात. वरील 6 पैकी कोणता शब्द योग्य आहे? अतिशय सोपा आहे. यस. हॅलो श्रेयस. हॅलो. हा बोल बाळा. हॅलो सर, उष्णता मोजण्यात अल्कोहोल के उपकरण वापरतात. अल्कोहोल बाळा उपकरण नाही. उपकरण इथे 2च आहेत, एक कॅलरी मापी आणि कॅलरी मापी. हा, काय नाव तुझं? बरोबर आहे. उष्णता मोजण्यास कॅलरी मापी हे उपकरण वापरतात. थोडस विचार करा आता. कॅलरी मापी आणि तापमान हे 2 शब्द गेलेले राहिलेत. सरासरी, एकूण, अल्कोहोल, पाणी. प्रश्न क्रमांक 3 पहा.
तापमान हे वस्तूतील अणूंच्या टिंबटिंब गतीज ऊर्जेचे प्रमाण आहे. मग गतीज ऊर्जा 2 सांगितलेले होते पहा, सरासरीने एकूण. तुम्हाला तापमान विचारलेलं आहे. तापमान हे वस्तूतील अणूंच्या टिंबटिंब गतीज ऊर्जेचे प्रमाण आहे. बोला बाळांनो पटकन. सर सरासरी. यस. काय नाव तुझं? जन्मेश. धर्मेश. व्हेरी नाईस आन्सर. पहा ताप आणि पूर्ण वाक्यात सांग रे बाळा. तापमान हे वस्तूतील अणूंच्या सरासरी गतीचं ऊर्जेचे प्रमाण असते. ओके. व्हेरी नाईस. नेक्स्ट बघ. तू सांग बाळा. परत एकदा प्रश्न वाच. नुसता प्रश्न वाच, उत्तर सांगू नकोस. एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या टिंबटिंब गतीज ऊर्जेचे प्रमाण असते. गतीज. आता उष्णता विचारलेलं आहे. मग पदार्थातील उष्णता म्हणजे टिंबटिंब गतीज ऊर्जा. पर्याय पहा, यापैकी एक सांगा. यस. सरासरी का एकूण? हा बोल. बरोबर आहे. पुन्हा एकदा बोल बाळा. कॅलरी मापी. कॅलरी मापी नाही झाले. उष्णता मोजण्याचे एकक हे कॅलरी मापी उपकरण आहे. एकूण. सर एकूण. हा बाळा पूर्ण वाक्यात सांग. एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या एकूण गतीज ऊर्जेचे प्रमाण असते. अतिशय सुंदर उत्तर. बरोबर तुझं लक्ष आहे. उष्णता म्हणजे एकूण गतीज ऊर्जा, तर तापमान म्हणजे सरासरी गतीज ऊर्जा. 5वा प्रश्न शेवटचा पहा. हल्ली तापमापी मध्ये पाऱ्याऐवजी टिंबटिंब वापरतात. यस. पर्याय सांगा. सर मी सांगू का श्रेयस? हा बोल श्रेयस. हल्ली तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोल वापरतात. व्हेरी नाईस आन्सर. दुसरा प्रश्न थोड्याच वेळात बघूया. प्रश्न क्रमांक 2 पहा. स्तंभ अ मधील चिन्ह आणि स्तंभ ब मधील नाव यांची जोड्या लावायचे पहा. स्तंभ ब मध्ये नाव काय आहे पहा. लॅम्बडा, डेल्टा, सेल्सिअस, बीटा आणि सिग्मा. स्तंभ अ मध्ये पहिले चिन्ह आहे पहा अंश सी. अंश सी. यापैकी ब स्तंभातील कोणता शब्द योग्य आहे? लवकर सर बोला. मी सांगू ऋग्वेद. सर मी सांगू नये. हा ऋग्वेद बोल. सर सेल्सिअस. यस. युअर आन्सर इज राईट. सेल्सिअस. अ स्तंभामधील दुसरं चिन्ह पहा. सर बीटा. यस. इट्स अ बीटा. व्हेरी नाईस आन्सर. नेक्स्ट पहा. सर लॅम्बडा. लॅम्बडा. ओके छान. नेक्स्ट चिन्ह पहा. आडवा. सर सिग्मा. सर सिग्मा. व्हेरी नाईस. सिग्मा. सिग्मा. अरे छान लक्ष दिलंय तुम्ही. आणि शेवटचं चिन्ह तरी अतिशय सोपं. डेल्टा. डेल्टा. हा डेल्टा. ओके. व्हेरी नाईस. तुम्हाला जी मी प्रयोगात 2 उपकरण दाखवलेले होते, एक तापमापी आणि दुसरं कॅलरी मापी पहा. तर या दोन्ही उपकरणाची आपणाला पेन्सिलने आकृती काढायची आहे आणि पेन्सिलनच त्या उपकरणाच्या विविध भागांना नावं द्यायचे आणि तुमच्या सरांना सांगायचे. ओके.